एकदा मातीने या मडक्याला विचारलं, आपण दोघेही एकाच मातीचे, मग असं का की पाणी मला वाहून नेतं पण तुला नाही? उलट तू त्यालाच तुझ्यामध्ये साठवतोस. माझं अस्तित्व पाण्यानं हरवतं आणि तुझं मात्र अधिक मजबूत होतं. असं का? तेव्हा मडक्याने अगदी शांत आणि हळू आवाजात उत्तर दिलं, हो, आपण दोघेही एकाच मातीचे. पण मी सहजासहजी नाही घडलो. मला आधी पाण्यात भिजवलं गेलं, त्यानंतर पायाने तुडवलं गेलं, चाकांवर फिरवलं गेलं, अनेक वेळा आकारही बदलला गेला. कुंभाराच्या हातातल्या थापांनी मला सहनशीलता शिकवली आणि शेवटी आगीच्या ज्वाळामध्ये होरपळलो सुद्धा. तेव्हा कुठे मी खरा मटका झालो. या प्रत्येक वेदनेने, प्रत्येक संघर्षाने मला मजबूती दिली, पाण्याला साठवण्याची ताकद दिली आणि स्वतःला टिकवून ठेवायचं सामर्थ्यही.